पहिला प्रश्न असा की आजोबांनी स्वभावात कुठला बदल केला असता तर बरं झालं असतं. म्हणजे असं ते जरा थोडेसे रागिष्ट आहेत ते त्यांनी आणि असं ते श्रीरामाला काय बोलायला पुढे फायदाच नाही. मी म्हटलं आपलं एकच सांगा तर यांनी आपलं ग्रंथच लिहिलंय. तास सांगते नाही अहो रागिष्ट मेन म्हणजे रागिष्ट कळलं माऊली, कळलं. डोक्या फिरता आमचा ह्याच्यासाठी डोक्या फिरता. बरं आता आजोबा तुम्ही सांगा आजीनी स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे. आधी कधी आता की पहिला पहिला पहिल्यापासून तर चांगला सवय. आता जी चिडचिड करते ना ती तिने कमी करा. म्हणजे तोंडात साखर, डायबिटीस नाही आहे, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फाचा खडा, बर्फाची लादी नको, खडा तरी ठेवायला पाहिजे. एवढंच नाही. तोंडात साखर स्वतःच्या आणि बर्फाचा तुमच्या. नाही तिच्यात योग्य बोललात ग्रेट टाळी योग्य त्यापेक्षा एक काम करा, बर्फाची लादी आणा, गौरव दोन तुकडे गौरव करा. सांगेल गौरव. आजोबा बोलले की आजीचा स्वभाव रागिष्ट आहे, ते उलट आहे. आजोबांचा स्वभाव रागिष्ट आहे. हर वेळ टोमण्या मारत राहतात सगळ्यांना. कधी डोळ्यात पाणी तर कधी चेहऱ्यावर हसू, असे दोन्ही रंग आजच्या भागात आपल्याला बघायला मिळाले. आणि या प्रवासात दुष्यंत सुद्धा सोबत असल्याची भावना या संपूर्ण कुटुंबामध्ये आहे, ती सुद्धा खूप आनंद देणारी आहे. आता या ठिकाणी चेहऱ्यावरचं हसू बरोबरच एक क्षण टिपायचं आहे. आणि दोघांनी इतक्या वर्षाचा संसार केला, 45 वर्षाचा संसार, तेव्हा आता क्षण सन्मानाचा. कोल्हापुरी सास त्यांच्या गळ्यात. चुट्टू चुट्टू राजा साधी भोळी राणी लुट्टू पुट्टू संसाराची. आणि आता क्षण आहे तो सन्मानाचा. दोघांनी एकमेकांचा सन्मान करायचा आहे. तो उखाणा घ्या ना. अंड्यावर हंडे साथ त्यावर ठेवली परात, संतोष रावांच्या बरोबर संसार करते घरात. मग काय बाहेर करणं. अभिनंदन. कालपासून सारखी परत आपटत होती. बघा बघा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. आयुष्य सुखी भाऊ. आणि आजींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. आजोबांनी साडी कोणाला दिली हा संशोधनाचा विषय असला तरी आता यामधला रंग कुठला हे मला बघायचं आहे. बोलते योगा योग. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. या दोघांनाही सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना करूया. संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया. सगळ्या आजी आजोबांना सुदृढ दीर्घायुष्य लाभू द्या असं म्हणत आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.